पक्षफोडाफोडीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगली जुंपली आहे। या कारणामुळे राजकीय वातावरण तापलं होतं, मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरूनही हे प्रकरण शांत झालं। दरम्यान या मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर आलेले आहेत। बघूयात या दोन्ही पक्षांमध्ये का वाद पेटलेला आहे त्या संदर्भातला एक रिपोर्ट। फोडाफोडीवरून भाजप शिवसेनेत वाद पेटला। पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा। केडीएमसी मध्ये महायुतीत मिठाचा खडा। महापालिका निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। मात्र शिवसेना आणि भाजपतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। एकमेकांचे पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना भाजपमध्ये तापलेलं वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून शांत झालं वाटत असतानाच पुन्हा एकदा कल्याणमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत। अरुण गिध आणि त्यांच्या भगिनी वंदना गिध यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असताना सुद्धा गिध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला, असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला। तसंच शिवसेनेकडून अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल, असा इशाराच नरेंद्र पवारांनी दिला। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा, भाजपमध्ये नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्याच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं आहे। नियम देखील मोडता स्वतः। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खूप लोक आज शिवसेनेतली जी इच्छुक आहेत प्रवेश करण्याकरता, सगळ्यांना आम्ही नाही सांगितलं, सगळ्यांना थांबून ठेवलेलं आहे। अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अनेक नगरसेवक पण आहेत शिवसेनेचे की जे प्रवेश करण्याकरता उत्सुक आहेत। या टीकेनंतर कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी नरेंद्र पवारांनाच खडे बोल सुनावलेत। तसंच अरुण गिध यांचा शिवसेनेत प्रवेश झालाच नसल्याचा दावाही केलाय। युतीचे सर्व निर्णय रवी चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी कोर कमिटीमध्ये आमचे कपिल पाटील साहेब आहेत, त्यानंतर नाना सूर्यवंशी आहे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेब आहेत। नरेंद्र पवारांना कुठल्याही पद्धतीची अथॉरिटी, बोलण्याची पण अथॉरिटी नाहीये आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी जिथं प्रवेश दिलेला आहे त्या विषयात बोलत असतील तर उगाचच आपलं पब्लिसिटी स्टंट करण्याचं काम जे आहे, टीआरपी वाढण्याचं काम ते करत आहेत। अरुण गिधचा प्रवेश हा जो एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेला आहे हा लिगल प्रवेश आहे। अरुण गिधला जेव्हा आम्ही विचारलं तर अरुण गिधने स्पष्टपणे सांगितलं होतं की माझं ऑफिस आणि त्यांचं ऑफिस बाजूला आहे, आमचे संबंध आहेत, म्हणून तो त्या भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या अंगावर आपला जो पट्टा जो आहे भारतीय जनता पक्षाचा तो टाकून त्याचा फोटो काढून घेतला आणि मंडल आयोग कोण ढाकरस म्हणून कोण आहेत त्यांच्या थ्रू तो प्रवेश झाला आणि हा अधिकृत प्रवेश होऊ शकत नाही। रवी चव्हाण साहेबांनी प्रवेश केला असेल, देवेंद्र फडणवीस प्रवेश केला असेल तो अधिकृत होईल। भाजपनं मात्र गिध यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याचा व्हिडिओ शेअर केलाय। असं असलं तरी अरुण गिध आणि वंदना गिध यांनी अरविंद मोरेंच्या सुरात सूर मिसळत भाजपमध्ये प्रवेश झालाच नव्हता असा दावा केलाय। समोर माझं ऑफिस आहे ना, तिथे मी बसलो नेहमी, तिथे बसलो तर पटकन त्याची आणि मला फोटो ठेवला माझ्याकडे। बाकी काय नाही, मी काय त्याला बोललो काय नव्हतं, स्वतः त्यांनी केलं होतं ते, मग मी आलो नाही, ताबडतोब निघून लागले तिकडनं। नाही बसलो मी, काय तिथे मित्र आहे ना माझा, इथे बसलो असतो ना तिथे, मस्करी चालू होती त्यांनी, मग निघून आलो तिथे ताबडतोब। पण आता त्यांनी सीसीटीव्ही व्हायरल केलाय, बोलले की आमचे सदस्य गेलोच ना आम्ही, त्याला सांगितलं दुसऱ्या बंद केलं ना, माझा भाऊ किरण घेऊन त्याला दम दिला तिथे। आपलं एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर झालेलं आहे, हे सत्य आहे। आणि आता अरविंद मोरेंचं पण मी भाषण ऐकलं, त्यांनी पण नरेंद्र पवारांच्या प्रश्नाला चांगलं उत्तर दिलेलं आहे, ते मला पटलं उत्तर। काय करतं ते भाजपाशी, काय करतं आता ते काय माहीत नाहीये, कारण हे बघा आम्ही चव्हाण साहेबांना ओळखतो, ते खूप चांगले साहेब आहेत, त्यांचा आमच्या भावाप्रमाणे ते आमच्या अरुण भावाचे मित्र पण होते आणि आम्हाला जर हे करायचं असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर केलं असता, हे यांच्याबरोबर कशाला केलं असता कार्यकर्त्यांबरोबर, जरूरच नाही ना। आम्ही 4 वेळा निवडून आलो या प्रभागामध्ये आणि मग तुम्ही जेव्हा आले रवींद्र चव्हाण साहेब तेव्हा तुम्ही का नाही बोलवलं? मग पक्षामध्ये आहे, यांचा एक साधा फोटो पण लावला नाही, तर कुठल्या कार्यक्रमाला पण यांना बोलवले नाही, 4 महिने झाले।
नगरपालिका निवडणुकांच्या वेळी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरात शिवसेना आणि भाजपमधील वातावरण तापलं होतं. त्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटलेले. त्यानंतर मग दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षातील ताणले गेलेले संबंध निवळले होते. मात्र हा शमलेला वाद कल्याण डोंबिवलीत आता पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. आतिश भोईर, झी 24 तास, कल्याण.